तर नमस्कार मित्रांनो. तर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज उद्योग समूहामध्ये आपणास माहीत असेल की आपणास कडक भाकरी असेल, शेंगा चटणी, उडदाचे पापड, झणझणीत असा गावरान इसूर आणि लाल तिखट असे बरेच प्रोडक्ट आपले आहेत. आणि हे पाहू शकता, आज आपणास मोठी ऑर्डर मिळालेली आहे. कडक भाकरी, शेंगा चटणी, आणखीन बरंच काही. तर आपण आज ऑर्डर घेऊन जाणार होतो. काळा मसाला वगैरे घेऊनच जाणार आहे. तर तुम्हाला आता मी कडक भाकरी दाखवतो. तर ही भाकर पाहू शकता आपण मित्रांनो. ही आहे बाजरीची भाकर. एक 50 पॉकेट पिशवीमध्ये भरलेले आहेत. आणि ही पहा ज्वारीची, आणि हे एक 50 पॉकेट, अशी 100 पॉकेटची आपणास ऑर्डर आहे. आज ऑर्डर द्यायची आहे. आणि तर मित्रांनो, आज पावसाचं वातावरण आहे. काय होतंय पाहू. कितीही केलं तरी आपणास ऑर्डर द्यावी लागणार आहे मित्रांनो. कारण कस्टमर आपली वाट बघत थांबलेले असतात आणि ग्राहकांना सर्व्हिस देणं हे उद्योजकाचं काम आहे. तर थोडंसं पांढरं वातावरण तरी पण झालेलं आहे. तरी पाहू आपण काय होतं आहे. तरी पण आपणास आज शेंगा चटणी असेल, काळा मसाला आणि ज्वारी व बाजरीच्या कडक भाकरी, हे सर्व वस्तू आज पोच करायच्या आहेत. तरी आता आपण कडक भाकरी पिशवीमध्ये भरलेली आहे आणि आता शेंगा चटणी भरणार आहोत लगेच. तर पाहू शकता, अशा पद्धतीनं शेंगा चटणीसुद्धा भरायचं काम चालू आहे. जी सोलापुरी चटणी म्हणून प्रसिद्ध आहे शेंगा चटणी, ते आपणही बनवतो. कडक भाकरी असेल, शेंगा चटणी असेल, आणि शेंगा चटणी भरण्याचं काम माझ्या बायकोकडं असते कंटिन्यू. मी काय ते काम करत नाही. आणि काय मित्रांनो, व्यवसायामध्ये लाजून जमत नाही. ग्राहकांची ऑर्डर असते ते पोच करणं. आणि बघा, ही चमचमती चटणी आपण पाहू शकता. आज 10 किलो शेंगाची चटणी आपणास हॉटेल व इतर ग्राहकांना द्यायची आहे. अशा पद्धतीनं काम चालू असतं आपलं इथं. आणि पाहू शकता, ही आपली पापड मशीन, सोबत ही मिक्सर मशीन. आणि तर बघा, ऑर्डरची तयारी चालू झालेली आहे. तर बघा आता, आणि बघा वजन काटेवर आपण ते घेणार प्रत्येक वेळेस आणि ग्राहकांना खात्रीनं देणार किती किलो झालं आहे काय नाही. मित्रांनो, कसा विश्वासार्हता ही फार महत्त्वाची आहे. आणि आपण ग्राहकांना त्या पद्धतीनं आपण द्यावंच लागते. त्यामुळं खात्रीनंच आपण प्रत्येक वस्तू देतो. आणि हे पहा.